टिपी म्हणजे काय आणि तो कोणी आणि कशासाठी काढायचा असतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मला बरेच जण प्रश्न विचारतात. तुम्हाला तर माहितच आहे, मी कोकणात गेलो होतो गेल्या वर्षी, म्हणजे दिवाळीमध्ये रिक्षा घेऊन. तर तिथे गेल्यानंतर जाताना मी व्लॉग मध्ये सारखं म्हणत होतो की मी टिपी काढलाय वगैरे. तर मला बरेच जण त्याच्यानंतर विचारतायत की टिपी म्हणजे काय नेमकं, म्हणजे कशासाठी असतो. तर त्याच्याबद्दलच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अजिबात वेळ न घालवता, टाइमपास न करता आपण डायरेक्ट मुद्द्यावरच येऊ. तर टीपी म्हणजे काय? तर टीपी म्हणजे टेम्पररी परमिट. टेम्पररी परमिट असतो म्हणजे तात्पुरता परवाना असतो आपल्या रिक्षासाठी. म्हणजे आपल्याला एक परमिट तर मिळतो, म्हणजे आपला जो रिक्षा घेताना आपल्याला परमिट काढायला लागतो तो तर आपल्याला भेटतो. म्हणजे आता सध्या तरी बंद झाल्यात, आता देत नाहीत परमिट. पण ज्यांच्या ज्यांच्या रिक्षा आहेत त्यांना माहित आहे परमिट मिळतो. तर तो परमिट नाही, दुसरा एक टेम्पररी परमिट असतो. म्हणजे तो कशासाठी असतो तर आपल्याला जो परमिट मिळतो रिक्षा सोबत, तर तो कशासाठी ते त्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगतो. तर तो परमिट असतो आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो. आता समजा हा माझा ठाणे जिल्ह्याचा परमिट आहे, तर ठाणे जिल्ह्यामध्ये मी कुठेही रिक्षा चालवू शकतो. म्हणजे पनवेल पर्यंत मी रिक्षा चालवू शकतो. ठाणे जिल्ह्याचा माझा परमिट असल्यामुळे मी मुंबईला पण जाऊ शकतो. मुंबईला पण कुठे सायन पर्यंत, बोरिवली वगैरे, लास्ट बँड्रा वगैरे तिकडे जाऊ शकतो. मीरा रोड वगैरे तिकडे जाऊ शकतो आणि बहुतेक वसई विरारला पण जाऊ शकतो. तर याबद्दल मला खात्री नाहीये नेमकं, पण तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा की वसई विरारला जाऊ शकतो का आपण या परमिटवरती. तर या या ठिकाणी आपण जाऊ शकतो. म्हणजे मुंबईचा कोणी असेल परमिट, ज्याच्याकडे मुंबईचा असेल तर तो ठाण्याला किंवा नवी मुंबईला, पनवेल पर्यंत जाऊ शकतो. इथपर्यंत आपण या आपल्याला जो रिक्षा सोबत परमिट दिलेला असतो त्याच्यासोबत आपण जाऊ शकतो आणि भाडे घेऊ शकतो. इथपर्यंत रिक्षा चालवू शकतो. तर याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता पनवेलच्या पुढे, म्हणजे रायगड जिल्हा झाला त्याच्या पुढे, किंवा नाशिक, पुणे, किंवा कोकणात, किंवा कुठेही पनवेलच्या पुढे, म्हणजे आपला जिल्हा सोडून आपल्याला कुठे जायचं असेल काही कामानिमित्त, किंवा फक्त कामानिमित्तच, म्हणजे तुम्हाला तिथे तुमच्या गावी जायचं असेल, कुठे तुमचं गाव लांब असेल, कुठे नाशिकला किंवा पुण्याला, किंवा कोकणात असेल कुठे, किंवा या साईडला म्हणजे वसई विरार साईडच्या पुढे कुठे असेल गाव, तर तिथे तुम्हाला जायचं असेल काही दिवसांसाठी, तर हा जो टेम्पररी परमिट असतो ना टीपी, तो काढावा लागतो. तर हा का काढावा लागतो? कारण आपल्याला त्या एरियामध्ये, म्हणजे आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला रिक्षा चालवायची परमिशन नसते रिक्षा चालवायची. त्याच्यामुळे हा आपल्याला टेम्पररी परमिट काढावा लागतो. तर हा कसा काढला जातो, म्हणजे याची प्रोसेस काय त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आता. तर याची प्रोसेस अशी आहे की आरटीओला, तुमचा जो आरटीओ असेल, आता ठाणेचा आरटीओ तर ठाण्यामध्ये आहे, तुमचा कुठला असेल नवी मुंबईचा वगैरे, मुंबईचा, तिथे जाऊन तुम्ही भेटू शकता. त्यांना विचारू शकता की टेम्पररी परमिट कुठे काढला जातो, ते तुम्हाला सांगतील. तर तिथे गेल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतात, तर डॉक्युमेंट लागतात म्हणजे तुमचा जो परमिट, जो तुम्हाला रिक्षा सोबत दिलेला असतो तो मेन असतो, तो परमिट लागतो, रिक्षाचा परमिट. आणि त्याच्यानंतर आरसी, लायसन लागला तर, किंवा या दोन गोष्टीच लागतात फक्त. आणि त्या टेम्पररी परमिटचे जे चार्जेस असतात ते घेतले जातात, म्हणजे 300-400 जे काही असतील ते घेतले जातात. तर आता तुम्हाला तुमचं मी एक कन्फ्युजन दूर करतो की हा जो टेम्पररी परमिट असतो तो किती दिवसासाठी मिळतो. तर किती दिवसासाठी मिळतो अशा प्रकारे की तुम्हाला समजा 1 महिना जायचं आहे तुमच्या गावी. समजा आपण पकडूया तुम्हाला गावी जायचं, तर तुम्हाला 1 महिन्यासाठी जायचं, म्हणजे आता 1 तारखेला तुम्ही निघणार आहात महिन्याच्या आणि 30 तारखेला येणार आहात. तर 1 ते 30 या तारखेपर्यंतचा तो टीपी तुम्हाला काढावा लागतो. आणि तुम्ही कुठे जाणार आहात, तर आता समजा तुम्ही पुण्याला जातात, तर पुण्याला जाताना जो रूट लागतो, म्हणजे त्या रूट बद्दल जो तुम्हाला टेम्पररी परमिट काढून देतो, जो असतो तो तुम्हाला विचारतो की तुम्हाला पहिला कुठे जायचं. पुण्याला जायचं तर पुण्याच्या रूटचे जेवढे जे रूट आहे ना, जो जसा रूट आहे ना तसा रूट तो टाकला जातो त्या टेम्पररी परमिट मध्ये पुण्यापर्यंत. आणि तिथून येताना तुम्ही कसे येणार आहात, त्याच रूटने येणार आहात किंवा दुसऱ्या रूटने येणार आहात,
तर तो रूट तुम्हाला टाकावा लागतो. तर असा हा रूट टाकावा लागतो जेव्हा तुम्ही टेम्पररी परमिट काढायला जाता. आणि किती दिवसाचा काढायचा असतो, तर 1 तारखेपासून तुम्ही 30 तारखेपर्यंत जात असाल तर तो 1 महिन्याचा होतो. आणि समजा तुम्हाला महिन्याच्या, आता तुम्हाला समजा 15 तारखेला तुम्ही निघाल, 15 तारखेला निघून तुम्ही येणार असाल 25 किंवा 26 तारखेला, तरी पण तुमचा तो 1 महिन्याचाच असतो. म्हणजे 15 तारखेला निघून 26 तारखेपर्यंत तुम्हाला तो टेम्पररी परमिट मिळतो आणि त्याचे 1 महिन्याचे पैसे घेतात. म्हणजे जे काही असतील ते 300-400 रुपये एका महिन्याचे. आणि अजून एक कन्फ्युजन दूर करतो तुमचं, ते असं की जर तुम्हाला या महिन्याच्या 15 तारखेला जायचं आहे आणि दुसऱ्या महिन्याच्या 13 किंवा 14 किंवा 15 कितीही तारखेला यायचं आहे, 1 तारखेला जरी यायचं असेल ना तुम्हाला दुसऱ्या महिन्याच्या, या महिन्याच्या 15 तारखेला जाऊन, तरी तुम्हाला तो 2 महिन्याचा परमिट काढावा लागतो. म्हणजे या 15 तारखेला तुम्ही निघणार आणि पुढच्या 1 तारखेला जर रिटर्न येत असाल तर 2 महिन्याचा परमिट असतो तो. म्हणजे तुम्हाला 2 चार्जेस द्यायला लागतात. म्हणजे समजा 300 रुपये चार्जेस असेल तर तुम्हाला 700 रुपये भरावे लागतात, कारण तुम्ही पुढच्या महिन्यात येत असाल याच्यामुळे. तर अशासाठी असा हा परमिट काढावा लागतो, म्हणजे तुम्हाला जर लांब जायचं असेल तर. आणि हा परमिट काढणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला आता सांगतो. खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण आपल्याला जो परमिट मी तुम्हाला मगाशी सांगितलं तो भेटलेला असतो आपल्या जिल्ह्यापुरता मर्यादित असतो. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तर हा परमिट काढावा लागतो. तर हा परमिट का काढावा लागतो, कारण आपण तिकडे गेलो आणि आपल्याला तिथे पोलिसांनी वगैरे पकडला, एकतर आपल्याला तिथे परमिशन नसते विदाऊट परमिट तिथे चालवायची, आपली गाडी इथली आणि आपण तिथे चालवतो, तर तिथे समजा पोलिसांनी पकडलं तर तुम्हाला फाईन लागू शकते. आणि प्लस काय कसं असतं, तुम्ही तिथे जात असाल आणि रस्त्यात तुमचा देव ना करो पण ऍक्सिडेंट झाला, काही झालं तुमच्यासोबत, तर इन्शुरन्स क्लेम करायला थोडा इश्यू येऊ शकतो याच्यामध्ये. म्हणजे जर तुमचा टेम्पररी परमिट नसेल तर ते तुम्हाला विचारतील, तुमची रिक्षा इथली आहे, तुम्ही तिथे कशाला गेले होतात, आणि गेले होतात तर तुम्ही टीपी का नाही काढलं, इश्यू येऊ शकतो याचा, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे हा परमिट काढणं खूप गरजेचं आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो की जाऊ दे 3-4 दिवसासाठी काय मी परमिट काढू, 300 रुपये कशाला फुकट घालू, जाता जाता पोलिसांनी पकडलं तर देऊ फाईन काय असेल ती. असं नसतं मित्रांनो. फाईन तर तुम्ही भराल, पण आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इन्शुरन्स क्लेमसाठी तुम्हाला इश्यू येऊ शकतो, किंवा तिथे जाऊन किती फाईन मारतील ते पण तुम्हाला माहित नाहीये. तुम्हाला वाटेल की 100-200 रुपये घेतील, पण फाईन मोठीही असू शकते, आपल्याला त्याचा अंदाज नसतो. त्याच्यामुळे परमिट तुम्ही काढा, आणि गरजेचं आहे काढणं. हे न काढता गेले तुम्ही आणि समजा त्या मोठी फाईन बसली तर नुकसान तुमचंच आहे. 300 रुपयासाठी फुकट तुमचा नुकसान नका करून घेऊ. जात असाल कुठे बाहेर तर हा परमिट नक्कीच काढा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की या परमिट मध्ये काय मेन्शन असतं. मगाशी मी तुम्हाला स्टार्टला सांगितलं की एकतर तुमचा तो रूट मेन्शन असतो की तुम्हाला कुठल्या रूटने जायचंय आणि कुठे जायचंय, आणि येताना तुम्ही कसे येणार आहात तो पण रूट तुम्हाला टाकायचा असतो. आणि प्लस तुम्ही किती जण जाणार आहात. आता समजा तुम्ही ड्रायव्हर असाल, तुम्ही 1 जण, आणि तुमच्यासोबत किती जण आणि त्यांचं नाव काय, त्यांचं वय वगैरे ते सगळं त्याच्यात मेन्शन करावं लागतं, तुमच्यासोबत कोण कोण असणार आहे ते, कारण ते पण गरजेचं असतं. तर असा हा टीपी बद्दल व्हिडिओ होता. म्हणजे जास्त काही मोठा व्हिडिओ नाही बनवला, म्हणजे बरेच जण मला विचारत होते याबद्दल, म्हणून मी म्हटलं की हा व्हिडिओ बनवून टाकूयात आपण. जे कोणी गावी जात असेल, ज्यांना अजूनपर्यंत माहित नाहीये, जे जात असतील गावी विदाऊट टीपी, त्यांना अजूनपर्यंत माहित नसेल की हे काय असतं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. किंवा जे नवीन असतील, नवीन रिक्षा घेतलेले आहेत, त्यांना गावी जायचंय किंवा कुठे कामासाठी जिल्ह्याच्या बाहेर जायचंय, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्याकडे ज्यांना याची गरज आहे, म्हणजे ज्यांना गावी जायचंय किंवा कामासाठी बाहेर जायचंय, तर त्यांना याबद्दल माहिती मिळायला हवी की हा परमिट काढावा लागतो. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि मला माहित आहे खूप दिवसानंतर मी व्हिडिओ घेऊन आलोय, थोडा इश्यू चालू आहे युट्यूब सोबत, तर त्याच्यामुळे थोड्या कमी व्हिडिओ येत आहेत. तर आज मी ही व्हिडिओ घेऊन आलो खूप दिवसानंतर, त्यासाठी क्षमा असावी. तर अशाच आता पुन्हा कंटिन्यू व्हिडिओ घेऊन येत राहील मी. सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर, आणि भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि ट्रॅव्हलिंगच्या एंटरटेनिंग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊनच येत राहील. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.